हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल SM गायडन्स पॉइंट मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या घडीला एक खूपच महत्त्वाचा व्हिडिओ मी बनवत आहे. पोलीस भरती संबंधी आपल्याला सगळी माहिती मी कालच्या व्हिडिओमध्ये दिली होती की 2019 चा जो GR आहे त्यानुसार 2019 ची पदे भरली जाणार, जी ऍड आली होती. आणि 2020 ची पदे ही 2020 साठी थोडंसं चेंजेस होतील, आहे ना. तर 2019 च्या GR नुसार पोलीस भरतीचा पेपर कसा राहील याचा मी तुम्हाला आज थोडक्यात पूर्ण सारांश किंवा एक गेस्ट पेपर काढून तुम्हाला सगळं समजावून सांगणार आहे की तो पेपर कसा असणार. तर इम्पॉर्टंट आहे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून. तुम्ही सुद्धा पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण आता लगेच 1 ते 1.5 महिन्यात हा पेपर तुमचा होणार आहे. काय स्वरूप असणार त्याचं, सगळ्या प्रकारचे क्वेश्चन कसे असणार आणि सगळ्यांचं स्पष्टीकरणासह मी आन्सर तुम्हाला सुद्धा या पेपरमध्ये सगळं सॉल्व्ह करून सांगणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि पोलीस भरतीची तयारी करत असाल तर लगेच आपल्या SM गायडन्स पॉइंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचत राहतील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे विसरू नका आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे. तर चला वेळ न करता व्हिडिओची सुरुवात करूया. भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म जे की आहे अनअकॅडमी आता आपल्या एमपीएससी तयारीसाठी अवेलेबल झालं आहे. या ठिकाणी राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा तयारी तुम्ही इथे करू शकता. सोबतच तुम्हाला डेली करंट अफेअर्स टेस्ट सिरीज मोफत सोडवायची असेल राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी तर दररोज मंडे टू फ्रायडे, सोमवार ते शुक्रवार दररोज 7:30 वाजता अनअकॅडमी या ऍपवर हा क्लास होत असतो. ऍपची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तसंच एमपीएससी ची तयारी करत असाल तर फाउंडेशन बॅच जी अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, नवीन विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी 2021 फाउंडेशन बॅच लॉन्च झाली आहे. मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. लवकरात लवकर क्लिक करून ही बॅच जॉईन करून घ्या. सोबतच जे लोक संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी फुल प्रिपरेटरी कंबाईंड प्रिलिम्स बॅच 2021 ही सुद्धा लॉन्च झाली आहे. यासाठी तुम्ही संयुक्त पूर्व परीक्षा विद्यार्थ्यांनी अवश्य याच्यात एनरोल करा. खाली लिंक दिलेली आहे. आणि अनअकॅडमी बेस्ट काय, कारण मित्रांनो याच्यात महाराष्ट्राचे टॉप एज्युकेटर्स असतात. सगळ्या प्रश्नांचं इथं ऍक्सेस तुम्हाला भेटते. लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस असतात आणि अनलिमिटेड कंटेंट तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. तर लवकरात लवकर अनअकॅडमीला जॉईन करून घ्या. खाली मी लिंक एक माझा रेफरल कोड सुद्धा दिलाय. ते रेफरल कोड जर तुम्ही वापरला SOHELLIVE लाईव्ह तर तुम्हाला त्या ठिकाणी 10% डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. रेफरल कोड मी खाली दिलेला आहे, तिथे टच करून तुम्ही त्या ऍपवर जाऊ शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण 2019 चा जो GR आहे त्या पॅटर्न नुसार क्वेश्चन कसे असतील ते आपण पाहणार आहोत. 2019 च्या पॅटर्न नुसार क्वेश्चन पेपर, त्याच्यामध्ये आज आपण काय करणार, गणित आणि बुद्धिमत्तेची रिलेटेड जे क्वेश्चन्स आहे ना ते आज सॉल्व्ह करू. उद्या मराठी आणि GK प्लस चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्सचे जे क्वेश्चन आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू. ठीक आहे, तर काळजीपूर्वक व्हिडिओ बघा. मी प्रत्येक गणित तुम्हाला समजावून सांगणार आहे. बुद्धिमत्तेचे सुद्धा प्रश्न स्पष्टीकरणासह तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर 2019 चा जो GR आहे त्याचा पॅटर्न पाहिला ना तर प्रश्न थोडेसे टफ असू शकतात, त्याच्यामुळे काळजीपूर्वक बघा. आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये बॉक्समध्ये मला सांगा. काही समजलं नाही तर ते सुद्धा कमेंटमध्ये मला सांगा. आणि आवडत असेल तर लाईक सुद्धा करत जा. आणि काही सुद्धा शंका असेल ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्ता कव्हर करूया. प्रश्न क्रमांक 3 बघा, कंचे भागू बेवचा प्रश्न आहे ना, कारण 2 किंवा 2 पेक्षा जास्त चिन्ह दिसत आहे. मग कंचे भागू बेव त्यानुसार काय असते, कंचे भागू बेव काय म्हणतो, कंचे भागू बेव काय म्हणतो की पहिले कंस, नंतर भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी. कंस नाहीये मग पहिले भागाकार करावा लागेल. बघा या ठिकाणी भागाकार आहे तर पहिले भागाकार करू आणि सोबत तुम्ही गुणाकार केलं तरी चालते. तर ठीक आहे, तुमच्या समजण्यासाठी काय करू आपण नंतर करू गुणाकार. 5 गुणिले 3 जशाला तसं ठेवू. 8 वजा 4/2. हे बघा हा जो आहे ना छेद म्हणजेच भागाकार. 4/2 किती होऊन जाते, यांचा भागाकार येतो 2 गुणिले 4 वजा 5. आता भागाकारानंतर काय असते गुणाकार. 5त्रिक 15 प्लस 8 आणि वजा 2 8. गुणाकार आहे तर गुणाकारच करायचा आहे आपल्याला. आता बेरीज वजाबाकी राहिली. ठीक आहे, बेरीज वजाबाकी मध्ये नाही का मित्रांनो, तुम्ही पहिले बेरीज किंवा वजाबाकी काहीही केले तरी चालते. दोनच चिन्ह आहे ना, बेरीज आणि वजाबाकी. इथं कंचे भागू बेयूची अडचण येत नाही. तिथं मग काय तरी आपण नियमानुसारच जाऊया. पहिले बेरीज करू. 15 प्लस 8 किती होऊन जाते, 23 वजा 8 वजा 5. मग 23 मधून 8 गेले किती राहतात, हे राहून जातात 15 वजा 5 बरोबर 10. हा जर रूल नुसार जरी गेलो तरी उत्तर किती येत आहे 10. याला अजून शॉर्टकट करता आलं असतं. ठीक आहे, 10 तुम्हाला समजण्यासाठी मी थोडी स्टेप वाढवून टाकली. हा आहे कंचे भागू बेवर आधारित. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 10 येतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. आता प्रश्न क्रमांक 5 बघा, एक बॉक्स दिलेला आहे या ठिकाणी आणि या बॉक्समध्ये बघा या प्रकारचा बॉक्स आहे. तो तुम्हाला थोडं समजत नसेल तर मी थोडं डार्क करून टाकतो याला.
या प्रकारचा बॉक्स आहे. इथं एक आहे आणि इथं एक आहे. इथं 3, 34 आणि 5. इथं 5 दिलाय, इथं प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि या ठिकाणी 7 दिलाय. तर प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी काय येईल ते आपल्याला गेस करायचं आहे. तर पहिले काय संबंध शोधायचा की हा जो 3 आहे आणि इथं 5 आहे आणि इथं 34 आलं, हे कसं काय येऊ शकते? 3चा वर्ग करा बरं, किती येतो? 9. आणि 5चा वर्ग किती येतो? 25. आणि यांची बेरीज करून टाका. 25 + 9 किती येते? 25 + 9 34 येते. म्हणजे वर्ग करून बेरीज केलेली आहे. मग खालचा पण संबंध तसा लागला पाहिजे. 9चा वर्ग किती येतो? 81. आणि 11चा वर्ग किती येतो? 11चा वर्ग येतो 121. 121 आणि 81 यांची बेरीज करा बरं. 1 आणि 1 2 आणि 8 आणि 2 10 0. हा चला 1 1 आणि 1 2 202. म्हणजे वर्गांची बेरीज सेम याचही करून टाका. 5चा वर्ग किती येतो? 25. 5चा वर्ग येतो 25 आणि 7चा वर्ग किती येतो? 49. 49 + 25 बेरीज करा. 5 आणि 9 1404. हा चला 1 5 आणि 2 7 74. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर राहील. अतिशय सोपं आहे. म्हणजे वर्ग करून काय करायचं आहे? बेरीज करायची आहे. समजलं? तर थोडं डोकं लावून याला इथं विचार केला की सहज उत्तर सापडून जातो. नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. आता या ठिकाणी बघा बी 20 डी, तर सीस काय? आयक्यूशी रिलेटेड प्रश्न आला. थोडीशी आपण जी अल्फाबेटिकल आहे त्या अल्फाबेट्स लिहून टाकू. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल इथपर्यंत लिहिले तरी चालेल. बघा बी साठी काय दिलं? बी हा 2 नंबरवर येतो आहे ना. आणि बी साठी काय दिलं? डी. डी हा किती नंबरवर येतो? 4. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 इथपर्यंतच लिहू, कारण सुरुवातीचीच अल्फाबेट आहे म्हणून आपण पूर्ण लिहायची गरज नाही. म्हणजे बीच्या दुप्पट काय आहे? 4. म्हणजे बीच्या ठिकाणी आलं डी. म्हणजे त्याच्या जो वरचा नंबर आहे त्याची दुप्पट करायची. मग सीचं काय असतो? वरी बघा बरं. सीचं येतो 3. 3चे दुप्पट काय आहे? 6. मग काय येणार? एफ. बरं, एफ तर ऑप्शन मध्ये नाहीये. मग राहिला प्रश्न कोणता? मग वर्ग करून बघा. बीच्या वरी किती आहे? 2. 2चा वर्ग किती येतो? 4. म्हणून 4च्या ठिकाणी काय होतं? डी घेतलं. ओके. मग सीच्या वरी काय? 3. मग 3चा वर्ग काय येतो? 9. मग 9 वर काय बघा बरं? 9 वर आहे आय. आय बी नंबरचं ऑप्शन राहील. याचं कळालं? अतिशय सोपं. म्हणजे दोन्ही आपण गेस, दोन्ही जे लागू शकतात दोन्ही गोष्टी लावून पाहिल्या. त्याच्यापैकी दुसरं आपलं जो वर्गाची ट्रिक आहे ती लागली. म्हणजे ऑप्शन नंबर 2 बी याचं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन वर आपण जाऊया. आता एका सांकेतिक भाषेत सँड म्हणजे VDQG, बर्ड म्हणजे ELUG असेल तर लव म्हणजे काय? याच्यासाठी नाही का आपला जो क्वेश्चन पेपर असतो ना, हातात आल्याबरोबर काय करायचं? सगळ्यात पहिले जी अल्फाबेटिकल आहे अल्फाबेट्स लिहून टाकायचे. ABCD Z पर्यंत लिहून टाकायचे. ABCD. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जी ABCD लिहितो ना आपण, A पासून सुरुवात करायची M पर्यंत आणि M नंतर खाली यायचं, N लिहायचं आणि उलट जायचं. ही जर अक्षर मालिका तुम्ही वापरली ना, हा जर अल्फाबेटिकल ऑर्डर वापरला ना, तर नेहमी तुमचं हे जे क्रम आहे हा कोणत्याही प्रश्नाला लागू पडतो. ठीक आहे. नेहमी हे लक्षात घ्यायचं की क्वेश्चन पेपर हातात आल्याबरोबर ही अल्फाबेटिकल ऑर्डर असा लिहून टाकायचा. ठीक आहे. एम पर्यंत सरळ, तिथून उलटन त्यांच्यावर त्यांचे नंबर लिहून टाकायचे. बघा मग सँड म्हणजे VDQG. मग एस बरोबर किती आहे? बघा एस च्या ऐवजी त्यानं काय वापरलं? एस च्या ऐवजी व्ही वापरला. म्हणजे बघ किती अल्फाबेट सोडले? 2 अल्फाबेट सोडून वापरलं त्यानं. ए च्या ऐवजी काय? इथं चेक करा. ए च्या ऐवजी काय घेतलं? डी. बघा ए च्या ऐवजी डी म्हणजे पुन्हा किती अल्फाबेट सोडले? 2 अल्फाबेट सोडले. पुन्हा एन च्या ऐवजी काय घेतलं? क्यू. मग बघा इथं एन आहे, एन च्या ऐवजी क्यू घेतलं म्हणजे इथं पुन्हा 2 अल्फाबेट सोडले. म्हणजे प्रत्येक वेळेस 2 अल्फाबेट सोडले. बरं ठीक आहे. मग बर्ड मध्ये बर्ड बरोबर ELUG आहे म्हटलं. मग या ठिकाणी पण तसंच केलं का? बघा बरं. बी च्या ऐवजी ई वापरला. मग बी च्या ऐवजी ई, इथं सुद्धा 2 अल्फाबेट सोडले. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो काय करताय की जो वर्ड आहे त्याच्या ठिकाणी 2 अल्फाबेट सोडून पुढचा अल्फाबेट यूज करत आहे. मग या लव म्हणजे काय हे विचारलं आहे ना. लव बरोबर काय येईल? तर अतिशय सोपं. एल शोधा कुठं आहे? हा बघा हा एल आहे या ठिकाणी 12 नंबरला. याला याच्या समोर 2 अल्फाबेट सोडून टाका. एम सोडून टाकू, एन सोडून टाकू. मग काय येतो? ओ. इथे येऊन जाईल ओ. ओ च्या पुढे 2 अल्फाबेट सोडा. QP सोडून टाका म्हणजे काय येणार? आर. इथं आर येऊन जाईल. व्ही च्या पुढे 2 अल्फाबेट सोडा. W आणि X सोडलं तर वाय येऊन जाईल. इकडे वाय येऊन जाईल. आणि पुढं ई च्या पुढे 2 अल्फाबेट सोडा. काय येणार? H. ORYH. ORYH म्हणजे ऑप्शन नंबर डी याचं उत्तर येऊन जाईल. कळालं तुम्हाला सगळ्यांना? नेहमी लक्षात ठेवा की जी अल्फाबेटिकल ऑर्डर आहे ते पहिले लिहून टाकायचं पेपर हातात आल्याबरोबर. म्हणजे प्रश्न सगळ्यांना आला एखादा प्रश्न की लगेच तुम्ही त्याच्यावरून उत्तर काढू शकता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा खालीच दिलेला आहे. X चे 15% बरोबर 900 चे 10%. तर X बरोबर किती? नेहमी लक्षात ठेवा जे चा ची चे हे वर्ड येतात ना, यांच्या हे वर्ड काढून टाकायचे आणि गुणाकाराचं चिन्ह देऊन टाकायचं. हे सगळ्यात
नियम आहे गुणाकार आपल्या गणिताचा की चा च्या जागी गुणाकार. म्हणजे काय होऊन जाईल एक्स च्या जागी गुणाकार 15% म्हणजे काय असते 15/100 असतो बरोबर. 900 च्या जागी गुणाकार आणि 10% म्हणजे काय 10/100 टक्के काढलं तर छेदामध्ये 100 येऊन जाते. आता याला सोडवा इथं 2 2 0 कटले ठीक आहे. म्हणजे काय आलं एक्स बरोबर आता या 15/100 ला आपण या बाजूला पाठवलं तर काय होतं व्यस्त होतो 100 वरी जातील आणि 15 खाली येऊन जातील. म्हणजे 9 गुणिले 10 हे 90 करून टाकू 9 10 90 छेद 15 गुणिला हे 100 खालचे वरी चालले गेले ठीक आहे. मग 15 सक्क 90 आणि 6 गुणिले 100 किती येते 600. ऑप्शन नंबर बघा 2 याचं उत्तर राहील. अतिशय सोपं या प्रकारे तुम्ही याचं काढू शकता. शेकडेवारी जर तुम्हाला हे शेकडेवारी प्रत्येक टॉपिक पाहायचा असेल शेकडेवारीचा आपण याच्यावर गणिताच्या सिरीजमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन सगळे गणिताचे व्हिडिओ पाहू शकता. आपल्या चॅनलवर दररोज व्हिडिओची गणिताची एक सिरीज चालू आहे. त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण सरासरी संख्यांचे प्रकार शेकडेवारी नफा तोटा सरळ व्याज चक्रवाढ व्याज आणि काळकाम वेग नफा तोटा हे सगळे टॉपिक कव्हर केले आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन सगळे व्हिडिओ पाहू शकता. आणि दररोज आता सध्या आपला वेगवेगळ्यानंतर हा टॉपिक चालू आहे. तुम्ही ते व्हिडिओ पाहत जा जेणेकरून तुमचं गणित हा अतिशय चांगला विषय होऊन जाईल. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. आता या ठिकाणी बघा 2 ची जोडी दिली 9 सोबत तर 3 सोबत काय येईल. मग संबंध कसा शोधायचा की 2चा आणि 9चा संबंध कसा येऊ शकतो. 2चा घन किती येतो 8 आणि त्याच्यामध्ये 1 मिळून टाका किती येते 9 म्हणजे घन मध्ये 1 मिळवला. तसं 3चा घन काय येतो 3 त्रिक 9 9 त्रिक 27 त्याच्यामध्ये 1 मिळून टाका किती येऊन जातो 28. ऑप्शन नंबर 1 उत्तर राहील. म्हणजे वर्ग मित्रांनो या ठिकाणी वर्ग आणि घन तुमचे पाठ असलेच पाहिजे. वर्ग जे असतात ना वर्ग 20 पर्यंत पाठ ठेवा आणि घन 10 पर्यंत पाठ ठेवा. जर हे पाठ असले ना तर तुम्ही बऱ्याच प्रश्नांचे उत्तर तोंडी काढू शकता. वर्ग 20 पर्यंत आणि घन 10 पर्यंत पाठ असलेच पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन वर आपण जाऊया. प्रश्न क्रमांक 17 बघा. हा सुद्धा गणित आणि भूमितीशी रिलेटेड प्रश्न आहे ठीक आहे. तुम्हाला म्हटलं होतं पेपर टफ राहणार. भूमितीचा प्रश्न आला. वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर 30 सेमी असून वर्तुळाची त्रिज्या 34 सेमी आहे तर जीवेची लांबी काढा. प्रथम जीवा म्हणजे काय माहित असलं पाहिजे. कसं काढणार तर पहिले वर्तुळ आपण काढून घेऊ ठीक आहे. हा जो वर्तुळ आहे वर्तुळाला एक केंद्रबिंदू असतो ठीक आहे. केंद्रबिंदू आहे आणि जीवा म्हणजे काय की वर्तुळच्या परिघाला 2 ठिकाणी छेदणारी रेषा म्हणजे तिला जीवा म्हणतात. बघा हे वर्तुळाचा परिघ म्हणजे हा जो गोल आपण काढला हे परिघ आहे. याला 2 बिंदूवर छेदत आहे ही जीवा आहे ठीक आहे. आणि सगळ्यात मोठी जीवा वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा म्हणजे कोणती असते व्यास असते. ती वर्तुळ केंद्रातून जात असते ती व्यास असते. हे लक्षात ठेवा. काय म्हटलं यांनी की एक जीवेचं अंतर वर्तुळ केंद्रापासून किती आहे 30 सेंटीमीटर म्हणजे या वर्तुळ केंद्रापासून याचं अंतर किती आहे 30 सेंटीमीटर आहे. ओके. आणि वर्तुळाची त्रिज्या किती दिली 34 दिली. त्रिज्या म्हणजे काय वर्तुळ केंद्रापासून वर्तुळाच्या परिघापर्यंतचं अंतर म्हणजे ही त्रिज्या आहे. बघा हे केंद्रापासून इथपर्यंत हे किती आहे म्हणते 34. बघा इथं त्रिकोण तयार झाला आणि कोणता त्रिकोण तयार झाला हा काटकोन त्रिकोण तयार झाला. मग इथं आपल्याला पायथागोरसचा नियम लावता येते. पायथागोरसचा नियम का लावत आहे कारण आपल्याला हा कर्ण माहित झाला 34 सेंटीमीटर त्रिज्या आहे नाही ही 34 दिलेली आहे हा 30 दिलेला आहे. तर जर पायथागोरसचा नियम लावला तर ही जी अर्धी जीवा आहे याचं अर्ध्याचं अंतर आपल्याला काढता येईल. मग पायथागोरसचा थिअरम काय म्हणतो की कर्णाचा वर्ग बरोबर पाया वर्ग प्लस उंचीचा वर्ग. हा माहित आहे तुम्हाला सगळ्यांना. हा नियम सुद्धा आपल्याला पाठ असला पाहिजे. मग काय येऊन जाईल कर्ण बरोबर किती आहे हा कर्ण आहे. हा जो काटकोन त्रिकोणाच्या समोर जी रेषा असते ती कर्ण असते म्हणजे कर्ण 34 आहे ठीक आहे. 34चा वर्ग पाया माहित आहे का नाही. मग हे x चा वर्ग उंची किती दिली 30चा वर्ग. या ठिकाणी वर्ग काढा. हे x चा वर्ग प्लस 30चा वर्ग किती येतो 900 कारण 3 त्रिक 9 आणि हे 2 शून्य लावून टाकले. 34चा वर्ग काढा. 34चा वर्ग पाठ नसेल तर सरळ सरळ काय करायचा गुणाकार करायचा आणि उत्तर काढून घ्यायचं. उत्तर निघून जातो. फास्ट करायचं थोडं आता उत्तर लवकर निघन. त्याच्यानंतर 10 तर हे आलं 5 1 1 1156 किती आलं 1156. बघा x चा वर्ग प्लस 900 आहे नाही तर मग या 900 ला या बाजूला पाठवा. मी काय म्हटलं होतं तिकडे जाताना विरुद्ध चिन्ह होऊन जाईल. बरोबरच्या तिकडे जाताना विरुद्ध चिन्ह होतं म्हणजे इथे प्लस आहे तर तिकडे गेल्यावर काय होऊन जाईल मायनस होऊन जाईल. म्हणजे x चा वर्ग बरोबर काय येईल 1156 वजा 900 वजा 900 करून टाका वजा बाकी 6 5 11तून 9 गेले 2 256. x चा वर्ग बरोबर किती आला 256. मग आपल्याला फक्त x ची किंमत पाहिजे म्हणजे वर्गमुळात 256. मला सांगा वर्गमुळात 256 कशाचा वर्गमूळ आहे 16चा. ही अर्धी जीवा किती आली 16. अर्धी जीवा 16 असेल तर ही अर्धी किती असेल ही पण 16 आणि 16 आणि 16 32 म्हणजे पूर्ण जीवेचं अंतर किती असणार 32 असणार. कारण हे 16 आलं अर्ध तर अर्ध
हे सुद्धा 16 असणार. 16 आणि 16 32, म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर राहील. 32 याचं उत्तर येईल. कळालं सगळ्यांना? पुढचं प्रश्न पाहूया. मित्रांनो, आवडत असेल तर लाईक करा, नाही समजलं कमेंट करून विचारा, आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंटमध्ये मला सांगत जा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. एका सांकेतिक भाषेत BST म्हणजे 2190, एअर म्हणजे 1918, तर कॅट म्हणजे काय? याच्यासाठी सुद्धा नाही का आपण मागं तुम्हाला सांगितलं होतं मी, अल्फाबेटिकल ऑर्डर लिहून ठेवा, तो फार कामी पडतो बघा. तो जर तुमच्या लक्षात असेल तर कसं याचं उत्तर पटकन निघतं तुम्हाला सांगतो बघा. या ठिकाणी बघा, याला कसं सोडवायचं, काय म्हटलंय यांनी की या ठिकाणी बघा, बी बरोबर काय घेतलं 2. अच्छा, बीच्या वरी किती आहे 2. अच्छा ठीक आहे, 2 घेतले. एसच्या बरोबर काय घेतलं, एसच्या ठिकाणी बघा 19 घेतलं. मग बघा हा एस हा 19 नंबरवर येतो, म्हणून या ठिकाणी काय घेतलं 19 घेतलं. तसं टीच्या ठिकाणी 20 आले, मग टीचा नंबर 20च असेल, बघा हा 20 आहे म्हणून 20 घेतले. म्हणजे BST बरोबर 2, 19, 20. तसं एअर, एच्या ठिकाणी 1 घेतलं कारण ए 1 नंबरवर येतो. आयच्या ठिकाणी 9 घेतलं, बघा आयच्या ठिकाणी कारण आय हा 9 नंबरवर येतो आणि आर हा 18 नंबरवर येतो, म्हणून 18 घेतले. तर CAT काय येणार आता तर खूप सोपं आहे. सी किती नंबरवर येतो 3 नंबरवर, म्हणून 3. ए किती नंबरवर येतो 1, म्हणून 1. आणि टी किती नंबरवर येतो 20 नंबरवर येतो, म्हणून 20. 3120 ऑप्शन नंबर सी याचं उत्तर आहे. बघा, हे संख्या मालिका फार अल्फाबेटिकल ऑर्डर आहे, तो फार कामी पडतो. हे तुमच्या क्वेश्चन पेपरवर लिहूनच ठेवायचा. तुम्ही जे क्वेश्चन आलं याचा उपयोग करून सोडवू शकता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा, अजून एक प्रश्न आला. जर गुणाकार, हा जो स्टार आहे ना, हा स्टार हा म्हणजे गुणाकार, आणि हा जी रेष आहे हे रेष म्हणजे असते भागाकार. ठीक आहे, लक्षात ठेवा. जर गुणाकार म्हणजे भागाकार, भागाकार म्हणजे बेरीज, बेरीज म्हणजे वजाबाकी, आणि वजाबाकी म्हणजे गुणाकार, तर 20 गुणिले 4 भागिले 5 अधिक 4 वजा 1 म्हणजे किती? बघा आपण कसं सोडवायचं याचं. 20. आता इथं गुणाकाराचं चिन्ह आहे ना, गुणाकार म्हणजे काय आहे, गुणाकार म्हणजे काय म्हणते भागाकार आहे म्हणते. गुणाकार म्हणजे काय भागाकार, मग गुणाकाराच्या जागी भागाकाराचं चिन्ह देऊन टाकायचं. नंतर काय 4 दशाला तशी. नंतर या ठिकाणी भागाकार दिलं, परंतु भागाकाराचं चिन्ह घ्यायचं का नाही, हे काय म्हणते भागाकार म्हणजे काय आहे प्लस आहे, मग इथं प्लस घ्यायचं. त्याच्यानंतर 5 आहे तर 5 दशाला तसे, नंतर प्लस आहे, मग प्लस म्हणजे काय आहे म्हणते वजाबाकी आहे, तिथं वजाबाकी घ्यायची. ठीक आहे, वजाबाकी किती 4, आणि वजाबाकी आहे, आणि वजाबाकी म्हणजे काय म्हणते गुणाकार आहे, मग गुणाकार आणि काय इथं 1. आता सोडवायला, आता याचं कंचे भागू बेव नियम लावा. म्हणजे पहिले भागाकार, 20 भागिले 4 किती येऊन जाते 5, प्लस आणि 5 वजा, आणि हे गुणाकार आहे ना, 4 1 4 येऊन जाते. सोडवायला काय येऊन जाईल, या ठिकाणी सोडून दाखवतो मी. 5 आणि 5 10, 10 वजा 4 काय होऊन जाते 6. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर राहील. समजलं सगळ्यांना? काही अवघड नाहीये, फक्त जे चिन्ह आहे ते चिन्ह कसे बदलायचे, जे गणितामध्ये सांगितले त्याप्रमाणे बदलायचे. काही अवघड नाहीये, खूप सोपं आहे. कंचे भागू बेव तर आपल्याला माहितच असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सचिन अनिलच्या डावीकडे बसलेला आहे, रमेश अनिलच्या उजवीकडे बसला आहे, व सचिन सुरेशच्या मध्ये चेतन बसला आहे, तर सर्वात डावीकडे कोण? ही सिक्वेन्स नाही का, जसं जसं तुम्ही गणित वाचाल तसं तसं मांडणी करायची, तुम्ही सहज याला सोडू शकता. काय म्हटलं, सचिन हा अनिलच्या डावीकडे बसलाय. समजा इथं सचिन आहे, आपण इथं सचिनला बसू. हे कुठं बसला म्हणते, याचं तोंड इकडे आहे, समोर हे बाण दिसत आहे ना तुम्हाला, तिकडं त्याचं तोंड आहे. सचिन अनिलच्या डावीकडे. आता याची उजवी बाजू या बाजूला आहे, तर हा अनिलच्या डावीकडे बसलाय. मग अनिल कोणीकडे येईल, या ठिकाणी, कारण अनिलची उजवी बाजू या बाजूला असते आणि डावी या बाजूला, आणि सचिन हा अनिलच्या डावीकडे आहे म्हणून अनिल या बाजूला येईल. ठीक आहे, रमेश हा अनिलच्या उजवीकडे बसलाय, आणि मग हे अनिलची डावी बाजू इकडं, तर उजवी बाजू इकडे आहे, आणि इकडं रमेश आहे. रमेश हा अनिलच्या उजवीकडे बसलाय, त्याने सांगितलं आपल्याला. व सचिन हा सुरेशच्या मध्ये, सचिन व सुरेशच्या मध्ये, सचिन सुरेशच्या मध्ये चेतन आहे. सचिन आणि सुरेशच्या मध्ये, सचिन आणि सुरेश यांच्या मध्ये कोण बसलं म्हणते चेतन. मग इथं चेतन आहे, कारण इथं सचिन पहिलेपासूनच होता, इथं सुरेश घेतलं, आणि दोघांच्या मध्ये कोण आहे चेतन आहे. नंतर काय म्हणते, तर सर्वात सुरेशच्या मध्ये चेतन बसला, तर सर्वात डावीकडे कोण आहे, तर सर्वात डावीकडे कोण बसलाय तुम्ही ओळखू शकता. यांच्या सगळ्यांच्या उजवी बाजू इकडे आहे आणि डावी बाजू इकडे आहे. काय विचारलं, डावीकडे. डावीकडे कोण आहे, सुरेश. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर येईल. समजलं? म्हणजे गणित वाचायचं, त्याप्रमाणे त्यांची रचना करायची, उत्तर सहज निघून जातो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 25 बघा. संख्या मालिका पूर्ण करा. ए बी रिकामी जागा, डी ए रिकामी जागा, सी. बघा शेवटी बघा, इथं तुम्ही संख्या मालिका काय असू शकते तुम्ही सहज ओळखू शकता. ए बी सी डी हा क्रम आहे, ए बी सी डी. मग या ठिकाणी ए बी आहे पण काय नाहीये, सी नाहीये. ठीक आहे, या ठिकाणी ए आहे, ए नंतर काय येतो बी, सी नंतर काय येतो डी.
म्हणजे आणि इथं सी नंतर काय येतो डी, म्हणजे रिकाम्या जागामध्ये काय आलं, पहिले सी नंतर बी नंतर डी नंतर डी, सी बी डी डी. सी बी डी डी कुठे आहे, सी बी डी डी ऑप्शन नंबर 1 ए याचं उत्तर राहील. कळालं, ज्या ज्या रिकाम्या जागा आहे ते विचारलंय, याचं उत्तर राहील. झालं उत्तर याचं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 29 पुन्हा कंचे भागू बेवरचा, हा कंचे भागू बेवर नाहीये, याची ट्रिक आहे, अतिशय सोपी ट्रिक आहे. या ठिकाणी कॉमन हा काढता येतो आणि त्या कॉमनवर आधारित ही ट्रिक आहे. कशी माहितीये का, दोन्ही बाजूला या बेरजेच्या दोन्ही बाजूला बघा, बेरजेच्या दोन्ही बाजूला एक संख्या सारखी आहे, कोणती, 67 आहे. 67 दोन्हीकडे सारखा आहे, तर काय करायचं, 67 ला कॉमन काढून टाकायचं आणि राहिलं काय, मग या बाजूला 70 उरलं आणि या बाजूला 30 उरलं. ठीक आहे, आणि इथं चिन्ह कोणतं आहे, बेरजेच आहे, यांची करून टाकायची बेरीज. पूर्ण सोडत बसायचं नाही, तुम्हाला ट्रिक सांगत आहे. दोन्ही बेरजेच्या दोन्ही बाजूला जी संख्या सारखी आहे ना, त्याला कॉमन म्हणून बाहेर काढून टाकायचं आणि राहिलेल्या संख्यांची बेरीज. काऊन बेरीज केली, कारण इथे बेरीज आहे, वजाबाकी असते वजाबाकी केली असती, पण बेरीज आहे म्हणून बेरीज केली. मग काय येऊन जाते इथं, काही नाही म्हणजे काय माहिती, गुणाकाराचं चिन्ह असतो, हे माहित असेल सगळ्यांना. गुणिले 70 अधिक 3 किती येतो, 100. मला सांगा मग 67 ला 100 न गुणलं तर हे 2 शून्य 67च्या पाठीमागे लागून जाते. झालं उत्तर 6700. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. म्हणजे 67 गुणिले 70 अधिक 67 गुणिले 30 गुणाकार, नंतर त्यांची बेरीज करत बसायचं नाही. जो सारखा आहे त्याला कॉमन काढला, जे असमान आहे त्यांची बेरीज केली आणि नंतर दोघांचा गुणाकार करून टाकला. गुणाकार करायचं गरजच पडलं नाही. 100 न गुणायचं असलं तर सोपी ट्रिक काय असते, याचे शेवटचे 2 शून्य समोरच्या संख्येच्या पाठीमागे लावून टाकायचे. 6700. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 33 बघा, खालील पदावलीतील सर्वात लहान अपूर्णांक कोणता. लहान अपूर्णांक शोधायचा आहे आपल्याला. ठिकाणी लक्षात ठेवा, थोडं मी याला मोठं करून लिहितो. 203, 205, 207, 209. हा गणित त्यांनी खूप सोपं दिलाय, अतिशय सोपं आहे ओळखणं. काऊन, कारण की सगळ्यांचा अंश बघा कसा आहे, सारखा आहे. जर अंश सारखा असेल ना, तर ज्याचा छेद मोठा, जर अंश सारखा असेल तर ज्याचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो, आणि ज्यांचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा, ज्याचा छेद मोठा असतो त्याचा तो अपूर्णांक लहान असतो, आणि ज्याचा छेद लहान असतो तो मोठा असतो. हे लक्षात ठेवा. कधी, जर अंश समान असेल तर. मग आपल्याला कोणतं विचारलं, लहान, म्हणजे लहान कोणतं येणार, 2/9, म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर राहील. ऑप्शन नंबर 4. समजलं सगळ्यांना. जर छेद अंश समान असलं तर कसं राहील, ही ट्रिक आहे याची. बहुतेक लोकांना माहित असेल कारण सोपं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. एक गाडी एका सेकंदात 20 मीटर धावते, तर तिचा ताशी वेग किती किलोमीटर आहे. मला सांगा, एका सेकंदात किती चालली, 20 मीटर चालली. ठीक आहे, आणि ताशी वेग विचारला आहे ना, ताशी वेग, हे सेकंद आहे, हे 1 सेकंद आहे ना. मग मला सांगा, एका तासात ताशी वेग विचारलं म्हणजे 1 तास. 1 तास, एका तासात किती सेकंद असतात, नेहमी लक्षात ठेवा, एका तासात 3600 सेकंद असतात. या तासाचं कन्व्हर्शन करायचं सेकंदात. काऊन, कारण की इथं 1 सेकंद दिला म्हणून या तासाला सुद्धा सेकंद मध्ये कन्व्हर्ट करायचं. मग एका सेकंदात 20 मीटर, तर 3600 सेकंदात किती आहे ना, माहित नाही म्हणून एक्स घ्यायचा आणि तिरपा गुणाकार, म्हणजे 3600 गुणिला 20 काय होऊन जाणार, एक्स बरोबर येतो 3600 गुणिला 20. मग 3600 गुणिला 20 किती येतो, 36 दुनी 72 आणि हे 2 आणि हे 1 3 0, 72,000 मीटर प्रति सेकंद येतो. 72,000 मीटर प्रति सेकंद. पण ऑप्शन सगळे किलोमीटर मध्ये आहे. मग किलोमीटर मध्ये कन्व्हर्शन करायचं असलं ना, शेवटचे 3 शून्य काटून टाकायचे, उरलं काय 72 किलोमीटर प्रति आवर. ऑप्शन नंबर 3 उत्तर राहील. 72 किलोमीटर त्याचा ताशी वेग राहील, 72 किलोमीटर पर आवर. ऑप्शन नंबर 3. समजलं सगळ्यांना. हे अतिशय सोपी याची ट्रिक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 35 बघा. अनिल हा सुनील पेक्षा उंच आहे परंतु रमेश पेक्षा उंची कमी आहे. सुनील हा सचिन पेक्षा उंच आहे परंतु सचिन हा प्रवीण पेक्षा उंच आहे, तर सर्वात उंच कोण. मी तुम्हाला पहिले सांगितलं, आयक्यू मध्ये, बुद्धिमत्तेमध्ये जे असे प्रश्न येतात ना, त्यांची प्रश्नानुसार मांडणी करत जा, उत्तर सहज निघून जातो. पहिले काय म्हटलं, अनिल हा सुनील पेक्षा उंच आहे. ओके, अनिल घेऊ आपण. अनिल काय म्हटलं, अनिल हा सुनील पेक्षा उंच आहे. बरं ठीक आहे, अनिल समजा आपण असं घेऊ. हे अनिल आहे, अनिलची लांबी एवढी घेतली आपण. सुनील कमी आहे त्याच्यापेक्षा, मग सुनील कमी आहे. ठीक आहे, परंतु रमेश पेक्षा, अनिल हा सुनील पेक्षा उंच आहे परंतु रमेश पेक्षा उंची कमी आहे, म्हणजे रमेश या ठिकाणी रमेश अनिल पेक्षा उंच राहील. अनिल सुनील पेक्षा उंच आहे म्हणते परंतु रमेश पेक्षा कमी आहे. ठीक आहे. सुनील हा सचिन पेक्षा उंच आहे. सुनील हा सचिन पेक्षा उंच आहे. सुनील सचिन, मग सचिन या ठिकाणी येऊन जाईल. सचिन हा सुनील पेक्षा कमी असेल कारण सुनील मोठा आहे म्हणते. ओके, उंच आहे. परंतु सचिन हा प्रवीण पेक्षा उंच आहे. सचिन प्रवीण पेक्षा पण उंच आहे. ठीक आहे, मग प्रवीण शेवटी येऊन जाईल. हा एवढंच येऊन जाईल, याची सगळ्यात कमी उंची येऊन जाईल, है ना. तर सर्वात उंच कोण आलं तुम्ही बघा.
तुम्हाला सगळं मांडणी आपण केली, तुम्ही बातच ओळखू शकता कोण उंच येईल, रमेश. या प्रकारची मांडणी करा, तुम्हाला बातच उत्तर निघतो. 35चं ऑप्शन नंबर 1 उत्तर राहील. म्हणजे जर तुम्ही गणित वाचत वाचत मांडणी करत गेले ना तर उत्तर काहीही काढणं अवघड नाही. मित्रांनो, आवडत असेल तर लाईक करा, जर अजून लाईक केलं नसेल तर, आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पोलीस भरतीची सगळी तयारी आपण या चॅनलवर करून घेणार आहोत. किती वाजता तास काटा व मिनिट काटा याच्यात 30 मापाचा कोन असतो? हा घड्याळावर आधारित प्रश्न आहे. घड्याळाचा टॉपिक आपल्या चॅनलवर झालेला आहे, तुम्ही ते व्हिडिओ जाऊन पाहू शकता. तिथं तुम्हाला सगळं डिटेलमध्ये समजून जाईल. मी प्रत्येक त्याचे सब टॉपिक जवळपास याच्यातले 5-6 प्रकारचे गणित पाहिले आहे घड्याळावरचे, एकदम कठीणापासून तर सोपेपर्यंत पाहिलेले आहे. तुम्ही ते व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. हा आता खूप सोपा प्रश्न आहे. कसं काय म्हणते, 30 मापाचा कोन किती असेल? नेहमी लक्षात ठेवा, घड्याळाच्या 2 अंकामध्ये नाही का 30 अंशाचा कोन बनतो. म्हणजे 12 ते 1च्या दरम्यान 30 अंशाचा कोन, 1 ते 2च्या दरम्यान 30 अंशाचा कोन, आणि 2 ते 3 असा सगळ्यांमध्ये किती अंशाचा कोन बनतो? 2 काट्याच्या दरम्यान 30, म्हणजे 30 अंशाचा कोन बनतो. मग किती वाजता बघा, मग जर 7 वाजले असतील तर तास काटा या ठिकाणी राहील आणि मिनिट काटा 12 वर राहील. मग हे 30, 60, 90 जास्त व्हायला. मग या दोन कोणत्याही 2 अंकांच्या दरम्यानच ते काटे असले पाहिजे. तर बघा या ठिकाणी 11 वाजता नाही का तास काटा 11 वर राहील आणि मिनिट काटा 12 वर राहील. बघा आहे आजूबाजूला, म्हणजे 11 आणि 12च्या मध्ये किती अंशाचा कोन असतो? 30 अंशाचा, कारण 2 अंकांच्या मध्ये 30 अंशाचा कोन असतो. म्हणजे बरोबर 11 वाजता हा 30 अंशाचा कोन असतो. कळालं? अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीच दिलेला आहे. 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 16 मजूर 9 तास काम करून किती दिवसात संपतील? काळ काम वेग याच्यावर आधारित टॉपिक आहे. हा सगळा टॉपिक आपल्या चॅनलवर झालेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपल्या चॅनलवर जाऊन. याची ट्रिक काय माहिती आहे का? याची ट्रिक आहे MDH बरोबर MDH. काय आहे MDH? M बरोबर मजूर, दिवस आणि तास, म्हणजे मॅन डे अवर, म्हणजे माणूस, दिवस आणि तास. इकडे पण माणूस, दिवस आणि तास. इकडे बघा, मजूर किती दिले? 15 गुणिले तास किती आहे? 8 गुणिले काम किती आहे? 18 दिवसाचं काम आहे, बरोबर. मग दुसऱ्या बाजूला बघा 16 मजूर, मग इथेही 16 मजूर गुणिले तास किती आहे? 9 मजूर, तास दिलं आणि दिवस काढायचे आहे, मग दिवस घ्यायचे X. मग कसं होईल याचं? याला पाठवून द्या दुसरीकडे. 15 गुणिले 8 गुणिले 18 आणि याच्या छेदामध्ये येऊन जातील. हे 16 9 आहे ना, हे इकडं छेदामध्ये आणून टाकायचे, बरोबर. X ची किंमत निघून जाते. का सोडवा बरं, काय येऊन जाईल? 8 1 8, 8 2 16. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 त्रिक 9 आणि 3 5 15, 3 1 3, 3 सक 18 आणि 2 1 2, 2 त्रिक 6 आणि उरलो काय? 5 त्रिक 15. जर याला सोडवलं तर काय होऊन जाते? 15. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. 39चं ऑप्शन नंबर 2. समजलं सगळ्यांना? हे सूत्र लक्षात ठेवा, ही ट्रिक आहे MDH बरोबर MDH. नंतर संख्या इकडे तिकडे पाठवा आणि उत्तर निघतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 42 बघा, काय दिलाय 42 मध्ये? पॉईंटची बेरीज करायची आहे. पॉईंटची बेरीजचा खूप सोपी ट्रिक आहे मित्रांनो. काय करायचं? उभी मांडणी करायची, पण उभी मांडणी करताना एक गोष्टीची काळजी घ्यायची. काय? हे 0.0005 शून्य आहे ना, दुसरी संख्या जेव्हा त्याच्या खाली लिहितो ना, तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. हे किती आहे? 0.505. मग या ठिकाणी पॉईंट होतो ना, तर दुसऱ्या संख्येचा पॉईंट याच्या खालीच आला पाहिजे, तरच मांडणी योग्य होते, नाही तर होत नाही. तिसरं काय? 5.05. मग हे 5 इथे येतील आणि पॉईंटच्या खाली 5, पॉईंटच्या खाली पॉईंट आलाच पाहिजे एका रेषेत. नंतर काय? 0.05. हे 0.05. त्याच्यानंतर काय? 5.5. मग हे 5 इथं आणि हे पॉईंटच्या खाली 5. आणि जिथं काही नाही ना तिथं 0 लावून टाकू आपण. आता काय करायची? सरळ सरळ बेरीज करून टाका. हे सगळे 0 आहेत, तर इथं 0 येऊन जाईल. हे 5 आणि 5 10, 10शी 0, हातचाला 1. 5 आणि 5 10 आणि 1, हातचा 1 11, 11शी 1, हातचाला 1. त्याच्यानंतर हे 5 आणि 5 10 आणि 1 11, 11शी 1, हातचाला 1. पुन्हा हे 5 आणि 5 10 आणि 1 11. आणि उत्तरात सुद्धा नेहमी लक्षात ठेवायचं की पॉईंटच्या खाली पॉईंट. 11.1100 किंवा यालाच 11.11 सुद्धा म्हणता येते. 11.11 सुद्धा म्हणता येते. मग बघा ऑप्शन मध्ये 11.11. ऑप्शन नंबर किती? 2 याचं उत्तर आहे. नेहमी लक्षात ठेवा, पॉईंटच्या बेरजी असो की वजाबाकी असो, ती नियम काय असतो की पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे आणि उत्तरात सुद्धा तो पॉईंट एका रेषेत पॉईंटच्या खालीच आला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 46 बघा. रमेश व राजू यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 11:13. रमेशचे वय 33 वर्ष असल्यास राजूचे वय किती? बघा अतिशय सोपं आहे. 11:13 आहे ना, मग याला 11/13 लिहिता येते. रमेशचं वय दिलेलं आहे. रमेशचं किती आहे? रमेशचं गुणोत्तर वरचं आहे बरं का, मग 33 वरी लिहायचे.
मग याचं कोणाचं विचारलं, राजूचं विचारलं, राजूचं माहित नाही, ते घ्यायचं एक्स, गुणाकार करा, उत्तर निघून जातो. तिरपा गुणाकार मग काय येऊन जाईल, एक्स बरोबर येऊन जाते 13 गुणिले 33, 13 गुणिले 33 आणि छेदामध्ये कोण येऊन जाईल, 11 येऊन जाईल. मग 11 3 33 आणि 13 39. ऑप्शन नंबर 39 आहे का, ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर राहील 39. समजलं, तिरपा गुणाकार केला सहज उत्तर निघतो. नेक्स्ट क्वेश्चन 51. एका संख्येचे 25% म्हणजे 75, तर ती संख्या कोणती. एका संख्येचे, मग ती संख्या माहित आहे का, नाही माहित, मग काय घ्यायची, एक्स, एक्स चे 25% बरोबर 75 असं समीकरण तयार होतो. आणि एक्स चे 25% बरोबर 75 म्हणजे आता 25% म्हणजे काय होणार, चे च्या जागी काय येतो, आपण मागच्या गणितात पाहिलं, चे च्या जागी गुणाकार, 25% म्हणजे 25/100 आणि 75. मग एक्स बरोबर काय होऊन जाईल, एक्स बरोबर 75 गुणिले 100, हा खालचा 100 वरी येतो आणि वरचे 25 छेदामध्ये येऊन जातात. 25 त्रिक 75 आणि 3 गुणिले 100 म्हणजे 300. म्हणजे एक्स ची किंमत किती आली, 300. म्हणजे ती संख्या कोणती असणार, 300. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं उत्तर आहे. अतिशय सोपी ट्रिक आहे मित्रांनो, म्हणजे ती संख्या 300 येणार. पुढचं प्रॉब्लेम पाहूया. बघा पुढचं प्रॉब्लेम काय म्हणतो, कमलाचे वय 16 वर्षापूर्वी किती होतं, 19 होतं, तर किती वर्षांनी 65 होईल. अतिशय सोपं गणित आहे. 16 वर्षापूर्वी किती होतं, 19, म्हणजे 16 वर्षापूर्वी 19 होतं, आज किती होईल, म्हणजे 19 मध्ये हे 16 बेरीज करून टाका, बेरीज किती येते, 35. ठीक आहे, 35 होतं आजचं वय, हे कधीच येणार, आजच, कारण 19 वर्षापूर्वी 16 होतं, 16 वर्षापूर्वी 19 होतं, ऍज इट इज, काही फरक पडत नाही. म्हणजे आजचं येणार 35, तर किती मध्ये 65 किती वर्षांनी, म्हणजे 65 किती वर्षांनी होईल, या 65 मधून 35 वजा करून टाका, 0 आणि 7 3 गेले, 3 राहिले, 30. ऑप्शन नंबर 4 डी, म्हणजे 30 वर्षांनी तिचं वय 65 होऊन जाईल. म्हणजे गणित वाचता वाचता समीकरण तयार करून याला सोडवलं तर उत्तर निघून जातो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा 55 गणिता, अ ब क ड ई या 5 व्यक्ती एका मजली इमारतीमध्ये, एका 5 मजली इमारतीमध्ये राहतात. तळमजला अधिक 4, प्रत्येक वेगवेगळ्या मजल्यावर राहतो. ब च्या वरच्या मजल्यावर क, तर खालच्या मजल्यावर अ राहतो. क हा सर्वात वरच्या मजल्यावर राहत नाही. ड हा तळ मजल्यावर राहतो, तर सर्वात वरच्या मजल्यावर कोण राहतो. मी तुम्हाला या टाईपचे गणित मागच सांगितले आपले, की गणित वाचत वाचत समीकरण तयार करायचं. 5 मजली इमारत आहे, आपण 5 मजली एक इमारत तयार करूया. ठीक आहे, बघा हा पहिला मजला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा 5वा मजला. ही 5 मजली इमारत तयार झाली. तर काय म्हटलं की अ ब क ड एका 5 मजली इमारतीमध्ये राहतात. सगळ्यात पहिले नाही का खाली काय दिलं होतं, ड हा तळ मजल्यावर राहतो, इथं ड राहील, हा ड. आता आपण इथं सोडवू शकतो. प्रत्येक जण वेगळ्या मजल्यावर राहतो. ब च्या वरच्या मजल्यावर क राहतो, ब च्या वरच्या मजल्यावर क राहतो. ठीक आहे, परंतु क जो आहे ना, क सर्वात वरच्या मजल्यावर राहत नाही. म्हणजे हा जो वरी आहे इथं क येणार नाही, कारण गणितानं सांगितलं की नाही येत ब तिथं. मग हा ब हा क च्या वरी राहतो, मग त्याच्या खाली कोण येणार, ब. ब च्या वरी क, बर. नंतर ब च्या वरच्या कर, तर खालच्या मजल्यावर अ राहतो. ब च्या वरी क, तर अरी खाली कोण राहतो, अ. ब च्या खाली अ आणि वरी क. ठीक आहे, ड हा तळमजल्यावर राहतो, तर ड हा तळमजल्यावर घेतलं आपण पहिलेच, तर सर्वात वरच्या मजल्यावर कोण राहील. मग राहिलं कोण बघा बरं, अ ब क ड झाले, उरला कोण, ई. ई राहील सगळ्यात वरच्या मजल्यावर. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर राहील सी. कळालं सगळ्यांना, म्हणजे गणित वाचत वाचत समीकरण सोडवलं की उत्तर निघून जातो. गणितावर सगळं डिपेंड असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा पुढचं एक गणित आहे. 130 मीटर लांबीच्या एका पुलास 36 किलोमीटर वेगाने जाणारी 110 मीटर लांबीची एक आगगाडी किती वेगात ओलांडेल. या गणितात नेहमी लक्षात ठेवायचं काय, की जी रेल्वे आहे ही समजा सपोज एक रेल्वे आहे आणि ती एका पुलाला ओलांडत आहे ना, हा समजा पूल आहे. ठीक आहे, तर 130 मीटर लांबीचं पूल आहे आणि आगगाडीची लांबी 110 आहे. जर या रेल्वेला हा पूल ओलांडायचा असेल ना, तर या पुलाची लांबी आणि त्या रेल्वेची स्वतःची लांबी एवढं एकूण अंतर तिला पार करावं लागेल, तेव्हा ते पूल ओलांडले जाईल. म्हणजे पुलाची लांबी आणि रेल्वेची लांबी यांची बेरीज करून घ्यायची. म्हणजे 110 अधिक 130 किती होऊन जाते, हे ते 240. म्हणजे 240 मीटर अंतर जेव्हा ती पार करेल ना, तेव्हा जाऊन ते कुठं पूल क्रॉस होणार आहे. आणि त्याचा ताशी वेग किती आहे, 36 किलोमीटर. तर हे 240 किलोमीटर अंतर किती वेळात पार करेल. ताशी वेग माहिती आहे आपल्याला, ताशी वेग 36 किलोमीटर आहे, परंतु ही जी लांबी आहे ना ही मीटर मध्ये आहे. मग याचंही कन्व्हर्शन कशामध्ये करायचं, मीटर मध्ये. एका तासाचं, मग 1 तासाचा सेकंद मध्ये, 1 तासात किती सेकंद असतात, 3600. म्हणजे ताशी वेग 36 किलोमीटर आहे, म्हणजे 3600 सेकंदात ती गाडी 36,000 मीटर जाते. कारण
1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, मग 36 किलोमीटर बरोबर 36,000 मीटर, आणि 1 तास म्हणजे 3600 सेकंद. 3600 सेकंदात 36,000 मीटर जाते. तर किती सेकंदामध्ये, माहित नाही म्हणून काय घ्यायचं, एक्स, हे किती अंतर आहे, 240 मीटर जाईल. काय करायचा, तिरपा गुणाकार, काय येऊन जाईल, एक्स बरोबर 3600 गुणिले 240 आणि छेदामध्ये काय येणार 36,000. बघा हे 3 शून्य कटतात, याच्यासोबत 2 आणि याच्यासोबत 1, आणि हे 36 कटलं, उरलं काय 24 सेकंदामध्ये ते पार करेल. 57चं इथे ऑप्शन नंबर 1, 24 सेकंदात ती एवढं अंतर पार करेल. कळालं. वेगवेगळे अंतर आपण टॉपिक कव्हर केलेला आहे, त्याच्यामध्ये या टाईपचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले. तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहून घ्या, त्याच्यात सगळं टॉपिक डिटेल वाईज घेतलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पुढचा प्रश्न बघा, एक वस्तू 1920 रुपयांना विकल्याने तिच्या खरेदी इतका नफा होतो, तर वस्तूची किंमत किती. 1920 रुपयाला विकलं तर खरेदी इतकाच नफा होतो. समजा एखाद्या वस्तूची किंमत समजा 2 रुपये असेल, खरेदी किंमत किती असेल 2 रुपये असेल, तर जर 2 रुपये खरेदी किंमत असेल तर नफा पण 2च रुपये होतो, म्हणजे एकूण किंमत होते 4 रुपये. म्हणजे खरेदी किंमत आणि नफा सारखा. म्हणजे अशा कोणत्या 2 संख्या आहे ज्यांची बेरीज 1920 रुपये होते. अतिशय सोपं, काय करायचं माहितीये का, हे 1920 असं गणित आलं ना, याला 2 न भागून घ्यायचं. काय ते 9 18, 1 उरला, आणि हे 2 बेसकम 12, 0 0 2 खाली आला, आणि हे 2 आलं तर 0 राहिला आहे ना, हे 0 0 आलं, 0 राहिलं ते वरील जाते. 960 ऑप्शन नंबर 2. काय करायचं, जर असा गणित आलं तर याला 2 भागून घ्यायचं, उत्तर निघून जातो. ऑप्शन नंबर 2 960 याचं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 62, 34च्या पुढील 16वी विषम संख्या कोणती. 16वी विषम संख्या कोणती, याची सोपी ट्रिक सांगू तुम्हाला. 16वी विषम संख्या सांगितली, 34च्या पुढं 16वी विषम सांगितली. मला सांगा, एकूण ज्या संख्या असतात ना, तर या 34च्या पुढे 16वी विषम. तर नेहमी लक्षात ठेवा, 34च्या पुढे 16 विषम असतील तर 16 सम पण असतात. म्हणजे एकूण किती संख्या होतात, 32 होतात. म्हणजे 34 प्लस 32 किती होतात, प्लस करून टाका, किती होते 66. मग 66 एकूण संख्या, त्या 66 पर्यंत आलो. मला सांगा 66 सम आहे की विषम आहे. ही सम आहे, म्हणजे 66 नसल, मग कोणती पाहिजे, विषम. मग 66च्या पुढे नाही जायचं, ही लिमिट आहे, याच्या मागच. मग याच्या मागची विषम कोणती, 66च्या आधी 65. मग 16वी विषम संख्या राहील 65, ऑप्शन नंबर 3. कळलं तुम्हाला. काय करायचं, याची दुप्पट करून घ्यायची, ती होते 32, ते दिलेल्या संख्येमध्ये प्लस करून टाकायची, प्लस आली 66, परंतु 66 ही सम आहे, मग सम नाही विषम पाहिजे, सम मग मागची, याच्या मागची विषम, 66च्या आधी 65 याचं उत्तर राहील. कळलं मित्रांनो. तुम्हाला ट्रिक्स कशा वाचत आहे कमेंट बॉक्समध्ये मला अवश्य सांगा, आणि अजून काय काय तुम्हाला पाहिजे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. पुढचं गणित बघा, प्रश्न क्रमांक 64, एका आठवड्यातील सरासरी तापमान 30 डिग्री सेल्सिअस आहे. पहिल्या 5 दिवसाचे सरासरी तापमान 27, शेवटच्या 3 दिवसाचे 35, तर 5व्या दिवसाचे तापमान किती. याची ट्रिक अतिशय सोपी आहे. एका आठवड्यातील सरासरी तापमान किती आहे 30, एका आठवड्यात दिवस किती असतात 7 गुणिले 30 करून टाकायचं, किती येते 210. ठीक आहे. नंतर काय म्हटलं, 5 दिवसाची किती आहे 27, 5 दिवसाचं 27, मग 5 गुणिले 27 करून घ्या. 5 7 35, हातचे आले 3, 5 दुनी 10 3 13, 135, आणि 3 दिवसाचं किती दिलं 35, 3 दिवसाचं किती दिलं 35, याचा सुद्धा गुणाकार करून घ्या. 3 5 15, हातचाला 1, 9 1 10, आणि हे 5 आणि हे 3 दिवसाचं जे आहे ना, यांची बेरीज करून टाका. 5 10 0, हाताला 1, 3 1 4 आणि 2 240, यांची बेरीज किती आली 240. त्याच्यानंतर काय करायचं, हे 7 दिवसाचं किती 210, हे 210 या 240 मधून वजा करून घ्यायचे. 240 मधून 210 वजा केले तर किती राहते 30 राहते. उत्तर झालं 30 उत्तर राहील. ऑप्शन नंबर 4 याचं 30 डिग्री सेल्सिअस उत्तर राहील. कळालं. जे एकूण दिवस आहे त्यांचा गुणाकार आणि जे 2 याचे पहिले 5 आणि शेवटचे 3 दिले होते ना, त्यांचा गुणाकार, त्यांची बेरीज करायची आणि एकूण दिवसांची जी आहे ते त्याच्यातून मायनस करून घ्यायची. उत्तर निघून जातो. समजलं. नेक्स्ट गणितावर जाऊया. बघा 67 गणित, 19/9 वजा 5/3, 19/9 वजा 5/3. आता वजाबाकी आहे अपूर्णांकाची. अपूर्णांकाच्या वजाबाकीचा आणि बेरीजचा एक नियम असतो की जो छेद आहे ना, तो छेद समान असला पाहिजे. छेद समान असल्याशिवाय वजाबाकी किंवा बेरीज करता येत नाही. मग या ठिकाणी छेद समान आहे का, नाही. मग छेद समान नसेल ना तर छेद समान करून घ्यावा लागतो. या ठिकाणी 9 आहे, या ठिकाणी 3 आहे, यांचा लसावी काढायचा किंवा लसावी काढा. मग यांच्या दोघांचा लसावी 9 येतो. काय येतो 9. मग या ठिकाणी 9 तर आहेच, इथं काही करायची गरज नाही. परंतु या ठिकाणी 9 आहे का, नाही. मग या ठिकाणी 9 आणण्यासाठी कितीने गुणावं लागते 3 आणि वरी सुद्धा 3. तर काय होऊन जाईल 19/9 जशाला तसे, आणि हे होऊन जाते 15/9. लक्षात आलं.
आणि आता छेद समान झाला, मग छेद समान झाला की छेद जशाला तसा राहतो आणि अंशाची वजाबाकी 19 मधून 15 गेले 4 राहिले 4/9 ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर राहील. कळालं. अपूर्णांकाची वजाबाकी हा याचा नियम आहे. नेक्स्ट क्वेश्चन 12, 15, 20 चा लसावी किती? लसावी काढण्याची सोपी ट्रिक आहे बघा. सोपी ट्रिक काय तुम्हाला सांगतो. कितीचा लसावी सांगितला? 12, 15 आणि 20 चा. ठीक आहे. तर यांचे फॅक्टर्स पाडायचे. या 12ला 2 भाग जातो का बघा बरं. सगळ्यात छोट्यापासून सुरू करायचं. बेसकम 12. 15ला जातो का? नाही जात नसेल तर 15 जशाला तसे. आणि 20ला बेदहाय 20 पुन्हा 2 भाग जातो. बेत्रिक 6. 15ला जात नाही जशाला तसं. आणि हे बेपंच 10 होतात. कळलं. आता 3 भाग देऊ. 3ला 1 भाग जाते. 3 1 3 3 5 15 आणि 5ला जात नाही तर जशाला तसं. आता 5 भाग जाते दोघाला. हे 1 हे 1 आणि हे कुठपर्यंत करायचं? जोपर्यंत असं 1 1 1 येत नाही तोपर्यंत सॉल्व्ह करायचं. आणि आता हे जे फॅक्टर्स पाडले ना यांचा करून घ्यायचा गुणाकार. बघा बेदोनी 4 4 त्रिक 12 आणि 12 पंच 60. किती आलं? 60. यांचा गुणाकार 60 आला. झाली यांची लसावी 60. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर राहील. नेक्स्ट गणितावर जाऊया. प्रश्न क्रमांक 69 बघा. 384 गुणिले 215 गुणाकार करून दाखवला आणि या ठिकाणी 3 अंकादी पॉईंट आणि या ठिकाणी 3 अंकादी. 3 अंकादी म्हणजे बघा हे 1 अंक, हे दुसरा, हे तिसरा. 3 अंक याचे, हे 3 अंक 1 2 3 हे 3 अंक याचे. या दोघांची प्लस करा. 3 आणि 3 किती होतात? 6. तर जो काही उत्तर येईल ना त्याच्या 6 अंक आधी पॉईंट देऊन द्यायचा. उत्तर आपल्याला माहित आहे बघा 82 560. 82 560 उत्तर ते गुणाकार करून दाखवलेलं आहे यांनी. हे गुणाकार करून दाखवलेलं आहे फक्त नंतर पॉईंट लावले. तर किती अंकानंतर पॉईंट आला पाहिजे आपल्या ट्रिकनुसार? 6 अंक आधी. परंतु इथे किती अंक आहे? 5च अंक आहे. मग 6 अंक आणण्यासाठी काय करायचं? एक 0 देऊन द्यायचा आणि त्याच्या आधी पॉईंट आणि या पॉईंटच्या आधी एक 0 म्हणजे 0.082560. 0.082560 बघा हा 0.082560 याचं उत्तर येईल. ऑप्शन नंबर 2 ही याची ट्रिक आहे. नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. बघा हा सुद्धा तसंच आहे. 15चा आता हे काय करायचं? 0.015 आहे ना त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. 15चा वर्ग किती येतो? 225. आता बघा पॉईंट किती अंक आधी होतं? हे 1 अंक 2 अंक 3 अंक. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय असतो? 0.015 असा आहे ना गुणिले 0.015. मी तुम्हाला पहिले म्हटलं किती अंक? हे 3. हे 3 3 आणि 3 6 अंक. म्हणजे जो काही उत्तर येईल त्याच्या 6 अंक द पॉईंट. हे 3च अंक पाहिले. मग 6 अंक होण्यासाठी 0 0 लावून टाका. 3 0 लावून टाकले आणि आधी पॉईंट आणि पॉईंटच्या आधी एक 0 देऊन द्यायचं. 0.30225 0. हे 30225 ऑप्शन नंबर ए याचं उत्तर राहील. समजलं. हे सोपी ट्रिक आहे पॉईंटच्या गुणाकाराची. नेक्स्ट गणित पाहूया. प्रश्न क्रमांक 74. एका वस्तूची किंमत 600 वरून 750 झाली तर तिच्या मूळ किमतीत किती टक्के वाढ होईल? बघा 600 वरून किती झाली? 750 झाली. बघा 600 म्हणजे 100%. 600 म्हणजे 100%. तर 750 बरोबर किती टक्के? एक्स. तिरपा गुणाकार करा उत्तर निघून जातो. 750 याला 2 0 लावून टाकू 100चे. चालते. 100चे 2 0 लावून टाकले आणि भागीला 600. 2 2 0 कटले. त्याच्यानंतर 6 1 6 1 उरला. साइन दोन्ही 12 3 उरले. 6 5 30. किती आलं? 125. 125. परंतु 125 उत्तर नसतो. 100च्या वरी किती आहे? 100च्या वरी किती आहे? 25. म्हणजे 25% वाढ होईल. 25% वाढ. ऑप्शन नंबर 2 उत्तर आहे. 100च्या खाली असतं तर जर 100च्या खाली समजा 80 आलं असतं तर हे 20% घट म्हटलं असतं. घट. खाली असलं तर घट, वरी असलं तर वाढ. 100च्या वरी 25 आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. त्याच्यानंतर पुढीलपैकी पूर्ण वर्गसंख्या कोणती? 4 ऑप्शन दिले. वर्गसंख्या आणि पॉइंट मध्ये दिलेला आहे मित्रांनो. लक्षात घ्या पॉइंट मध्ये. आणि वर्गसंख्या ज्या असतात ना त्या पॉइंटच्या नंतर एक तर 2 अंक असले पाहिजे, 4 अंक असले पाहिजे, 6 अंक 8 अंक म्हणजे 2च्या पटीतले असले पाहिजे. कधी? पॉइंटच्या नंतर म्हणत आहे मी. म्हणजे पॉइंटच्या नंतर. बघा इथं पॉइंट नंतर किती अंक आहे? 1 अंक. नाही चालणार. 2च्या पटीत नाही. इथं 3 अंक आहे. हे सुद्धा नाही चालणार कारण 2च्या पटीतले पाहिजे. 6.25 हो हे असू शकते. आणि हे पॉइंटच्या नंतर एकच अंक आहे. हे नाही जमणार. म्हणजे 6.25 उत्तर राहील. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट गणितावर जाऊया. नेहमी लक्षात ठेवा पॉइंटच्या नंतर पॉइंटच्या नंतर 2च्या पटीत असेल संख्या तरच ती पूर्ण वर्ग संख्या असते. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही? नेहमी लक्षात ठेवा जर 0 0 वाल्या संख्या असल्या ना तर लीप वर्ष ओळखण्यासाठी 4 न नाही 400 न भाग देतो आपण आहे ना. 400 ने 1200 ला जातो, 700 ला जात नाही, 800 ला जातो आणि 2000 ला जातो. म्हणजे 700 हे लीप वर्ष नाहीये. म्हणजे ऑप्शन नंबर 2 बी याचं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन. बघा 15 सायकलीची संख्या म्हटल्यापेक्षा किंमत पाहिजे होती. 15 सायकलींची किंमत 16500 आहे तर 17 सायकलींची किंमत किती? इथेही तिरपा गुणाकार. 15 सायकलीची किंमत किती आहे? 16500.
तर 17 संख्येची किती माहित नाही, काय घ्यायचं x, काय करायचं तिरपा गुणाकार म्हणजे x बरोबर काय होऊन जाईल 16,500 गुणिला सोबत 17 आणि छेदामध्ये कोण येतो 15. बघा भाग देऊन द्या, भाग जातो 15 एक 15, एक उरला, पुन्हा 15 एक 15 आणि हे 2 शून्य 1100 गुणिला 17, 11 7 77, हातच्याले 7, पुन्हा 11 एक 11 7 18 आणि हे 2 शून्य 18,700. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर राहील. अतिशय सोपं आहे, तिरपा गुणाकार करा उत्तर निघून जातो. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 81, 10.3 दराने 2500 रुपयाचे 146 दिवसात किती सरळ व्याज होईल. आता इथं हा ट्रिकी प्रश्न आहे, तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज करण्यासाठी जाणून बुजून त्यानं वर्ष नाही दिले, दिवस दिले 146. जो आपण सरळ व्याजाचं सूत्र वापरतो ना, मुदक छेद 100, तर त्याच्यामध्ये जो काळ असतो तो वर्षात असलाच पाहिजे. वर्षात नसलं तर काय करायचं, इथं वर्षात नाही दिवसात आहे, मग काय करावं लागतं, ट्रिक आहे. काय करायचं, मुद्दल किती आहे 2500, दर किती आहे 3चा, काळ किती आहे 146 दिवस आहे, परंतु वर्ष पाहिजे ना, दिवस लिहून टाकायचे छेदामध्ये 100 आणि या दिवसाला जर वर्षात कन्वर्ट करायचं असलं ना तर 365 न गुणून टाकायचं. ही ट्रिक आहे याची. जर दिवसात दिलं तर काय करायचं 365 न भागायचं खाली. कळलं, आता उत्तर निघून जातो. बघा हे 2 2 शून्य कटले, त्याच्यानंतर 5चा भाग जाईन इथं, 5 7 35, एक उरला 5 त्रिक 15, त्याच्यानंतर 5 5 25, 73 दोन्ही 146, त्याच्यानंतर 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30, तर किती 30 रुपये. सरळ व्याज किती 30 रुपये. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर राहील. हे लक्षात ठेवा, 365 का भाग दिला खाली, कारण या दिवसाचं कन्व्हर्शन वर्षात करावं लागते. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न बघा, एक टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते व दुसऱ्या नळाने 12 तासात भरते, तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास किती तासात ती टाकी भरेल. सोपा प्रश्न आहे. पहिली किती तासात भरेली 6, त्याचा व्यस्त करायचं, ह्याची ट्रिक आहे व्यस्त. दुसरं 12 तासात, याचं सुद्धा व्यस्त करायचं. अपूर्णांकाची बेरीज मी तुम्हाला पहिलेच म्हटलं, छेद समान पाहिजे, छेद समान नसलं तर छेद समान करून घ्या. दोघांचा लसावी काढायचा, लसावी किती येतो 12, मग इथं 12 नेसाठी 2 न गुणावं लागते, वरी सुद्धा 2 म्हणजे काय होऊन जाईल 2/12 प्लस 1/12. छेद समान झालं, छेद जशाला तसा, अंशाची बेरीज 2 आणि 1 3 आणि 3 1 3, 3 चौक 12 म्हणजे 1/4. परंतु 1/4 उत्तर असतो का, नाही, खाली जो आला ना तो उत्तर असतो, म्हणजे फक्त 4, म्हणजे 4 तासात दोन्ही नळ ती भरतील. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर राहील. ओके, ट्रिक समजली. हे काळकाम वेग, नळ आणि टाकी हे सुद्धा टॉपिक आपण घेतलेला आहे. आपल्या चॅनलवर जा, व्हिडिओ सर्च करा, नळ आणि पाण्याची टाकी आणि नळ हा टॉपिक पूर्ण पहा, त्याच्यात सगळे ट्रिक्स सांगितलेले आहे. अनिलच्या बायकोच्या भावाची आई अनिलची कोण, म्हणजे अनिलची बायको आणि अनिलच्या बायकोचा भाऊ, ठीक आहे, आणि त्याची आई म्हणजे त्याची कोण होणार, सासू होणार. ऑप्शन नंबर 2 सोपं आहे. रिलेशन ओळखणे हे तर सोपं दिलेलं आहे, ठीक आहे, 2 नंबरचं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन, 1 ते 100 पर्यंतच्या संख्येमध्ये एक अंक किती वेळा येतो, हे पाठच ठेवायचं. हा 21 वेळा येतो. 1 ते 100 पर्यंत एक हा अंक 21 वेळा येतो. किती वेळा येतो 21 वेळा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 87, मालिकेतील चुकीची संख्या ओळखा. बघा हा 6चा वर्ग आहे, हा 8चा वर्ग आहे, हा 10चा वर्ग आहे, म्हणजे बघा हा 6 8 10 2 2 न वाढत आहे, मग इथं 12चा वर्ग आला पाहिजे. करेक्ट, 12चा वर्ग किती होतो 144, परंतु इथं 125 दिलं, म्हणजे हे पद काय चुकीचं आहे. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर राहील, 87चं डी. कळालं सगळ्यांना. प्रश्न क्रमांक 89 बघा, बटाट्याला गुलाब म्हटले, गुलाबाला आंबा म्हटले, आंब्याला गुळ म्हटले आणि गुळाला गवत, तर खालीलपैकी मानवाने तयार केलेली वस्तू कोणती. मानवानं कोणती वस्तू तयार केली आहे, गुळ. पण गुळाला काय म्हटलंय, गुळाला आणि गुळाला गवत म्हटलं. गुळाला काय म्हणतात, गवत, म्हणजे ऑप्शन नंबर सी गवत येईल. 89चं ऑप्शन नंबर सी. कळालं सगळ्यांना. नेक्स्ट क्वेश्चन, एका दुकानदाराने 2 वस्तू प्रत्येकी 3120 रुपयाला विकल्यामुळे एका वस्तूवर 20% व दुसऱ्या वस्तूवर 30% नफा झाला, तर 2 वस्तूची एकूण खरेदी किंमत शोधा. दोन्ही वस्तूंची एकूण खरेदी किंमत विचारली. पहिले आपण 20% नफा झाला ना त्याची खरेदी किंमत काढू. 3120 रुपयावर 20% नफा झाला तर कसं करतात माहितीये का, याचं खरेदी किंमत काढण्यासाठी याला गुणायचं 100 न आणि नफा किती झाला 20%, तर या 100 मध्ये 20 मिळून टाकायचे, 120 न भागून द्यायचं, उत्तर निघतो. नेहमी लक्षात राहील, जी विक्री किंमत आहे त्याला गुणायचं 100 न आणि भागायचं कशानं 120 न. 120 न का, कारण की 20% नफा आहे ना, ते 20 या 100 मध्ये प्लस करतो 120. आता सोडवा याला, 0 0 कट केले, 12 दोन्ही 24, किती उरतात 7 आणि 12 कम 72, हे 260 गुणिला 1 0 इथलचा उरला होता, म्हणजे 2600 आली. ठीक आहे, परंतु दोन्ही वस्तूची काढायची, हे एका वस्तूची 2600, मग दुसऱ्या वस्तूवर किती झाला 30%, म्हणजे 3120 100च आणि खाली आता 120 ना 130 येणार, कारण नफा हा 30% म्हणून 130. 0 0 कट करू, 13 दोन्ही 26, 5 उरले आणि 13 चौक 52 आणि हा 0,
240 गुणिले 10 हे 2400. ठीक आहे, आता बेरीज करा किती येते, 0 0 10 0 हाताला 1 4 5, 5000 रुपये दोघांची मिळून, म्हणजे दोघांची प्लस करून टाकायची 5000. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 98वा प्रश्न. अ व ब भाऊ भाऊ आहे. अ व ब कोण आहे, भाऊ भाऊ आहे. क व ड या बहिणी बहिणी आहे. अ व ब भाऊ भाऊ, क व ड बहिणी बहिणी. अ चा मुलगा हा ड चा भाऊ आहे. अ चा मुलगा, अ चा जो काही मुलगा आहे तो ड चा भाऊ आहे. म्हणजे हे दोन्ही अ चे अपत्य आहे. कोण, ड आणि अ चा मुलगा, म्हणजे हे अ चे अपत्य आहे. ड आणि तो मुलगा आणि हे ड ही बहीण आहे, ड मुलगी आहे. तर आणि अ ब कोण आहे, अ ब हे भाऊ भाऊ आहे. ठीक आहे, तर ब हा क चा कोण, ब हा क चा कोण होणार, काका. ऑप्शन नंबर डी. लक्षात आलं. आणि या बहिणी बहिणी आहे ना, हे सगळे याचे अपत्य आहे. हे अ चे आहे. हा क सुद्धा याची मुलगी आहे. क, ड आणि तो मुलगा, हे 3 अपत्य अ चे आहे. आणि हे अ आणि ब भाऊ भाऊ आहे. तर तिघांचे हे ब कोण झालं, काका. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 99. एक व्यक्ती त्याच्या घरापासून उत्तरेकडे 5 किलोमीटर गेला, तिथून उजवीकडे वळला व 17 किलोमीटर चालत गेला, पुन्हा उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालला, तर त्याच्या घरापासून स्थान किती. बघा, एक व्यक्ती आहे, समजा या पॉइंट पासून त्यानं चालायला सुरुवात केली. ठीक आहे, इथून कुठे गेला, उत्तरेकडे. उत्तरेकडे म्हणजे दिशा लक्षात घ्यावा, दिशा माहित असल्या पाहिजे. उत्तरेकडे 5 किलोमीटर गेला, हे 5 किलोमीटर गेला. तेथून उजवीकडे, आता याचं तोंड कुठे आहे, वरी आहे. इथून उजवी दिशा कोणती असेल त्याची, ही बाजू त्याची उजवी आहे. तर उजवीकडे 17, उजवीकडे 17 झाला. हा समजा उजवीकडे 17 चालत गेला. नंतर पुन्हा उजवीकडे वळाला. आता इकडे असताना त्याची उजवी बाजू कोणती येणार, खालची येणार. खाली किती गेला म्हणते, 5 किलोमीटर गेला. हा 5 किलोमीटर आला. तर त्याचे घरापासूनचे स्थान कोणते. आता इथं आला ना तो, हे घरापासून. मला सांगा, वरच्या बाजूला उत्तर आहे, खाली दक्षिण, इकडं कोणतं येईल, इकडं पश्चिम आणि इकडं पूर्व. तर आता कुठं आहे ते, पूर्व बाजूला आहे. आणि पूर्व बाजूला किती किलोमीटर, हे बघा, हे इतकं अंतर किती आहे, हे वरी दिलेलं आहे 17, म्हणजे पूर्वेकडे 17 किलोमीटर. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर राहील. बघा, हे अशी आकृती काढली ना, चालत कसा गेला, तर उत्तर सहज निघतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. 3 किलोमीटर, 4 मीटर आणि 500 सेंटीमीटर हे आपल्याला पहिले माहित असलं पाहिजे की 1 किलोमीटर बरोबर किती मीटर असते, 1000 मीटर असते. हे लक्षात ठेवा. तसंच 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर असते, तर 100 सेंटीमीटर असते. या गोष्टी माहित असल्या पाहिजे. आता सहज सोडवता येतो. सगळ्यांचं कन्व्हर्शन मीटर मध्ये करून टाकायचं. काय होईल, 3 किलोमीटर म्हणजे 3000, 4 मीटर मध्येच आहे, मग ते काही करायची गरज नाही. आणि 500 सेंटीमीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, मग 500 सेंटीमीटर म्हणजे 5 मीटर. या तिघांची बेरीज करून घ्या. 9003, 3009 मीटर. 3009 मीटर. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर राहील. तर या ठिकाणी मित्रांनो, आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे सगळे प्रश्न मी तुम्हाला समजावून सांगितले. तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि अजून कोणकोणते विषय तुम्हाला असे समजून पाहिजे ते सुद्धा मला सांगत चला. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले विषय सुद्धा पाहू आणि पुढचे अजून अशी सिरीज चालू करणार आहे. आपण बरेच पेपर सॉल्व्ह करणार आहोत. मित्रांनो, अनअकॅडमी जर तुम्ही जॉईन केलं ना, तुम्हाला मंथली, 3 महिन्याची, 6 महिन्याची, वार्षिक आणि द्विवार्षिक सुद्धा तुम्ही फीस पेड करू शकता. या ठिकाणी तुम्ही जर SOHELLIVE लाईव्ह, सोहेल लाईव्ह हा जर रेफरल कोड वापरला तर तुम्हाला या ठिकाणी 10% डिस्काउंट भेटून जाईल. या रेफरलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्या लिंकला क्लिक करा, तुम्ही डायरेक्ट इथं पोहोचून जासाल. आणि अनअकॅडमी यूज करणं फायदेशीर काय, सहज उपलब्ध आहे, प्रवास करण्याची गरज नाही, अमर्यादित कंटेंट तुम्हाला एकाच छताखाली भेटते. मग तुम्ही कॉलेज स्टुडंट असा, फुल टाइम एमपीएससी तयारी करणारे असा, की जॉब करून एमपीएससी तयारी करणारे, सगळ्यांसाठी एमपीएससी बेस्ट आहे. तुम्ही ही फीस सगळी ऑनलाईन पेड करू शकता. या ठिकाणी मॉक टेस्ट, विषयनिहाय टेस्ट, दैनिक टेस्ट सुद्धा होतात आणि त्या सगळ्यांचे विश्लेषण आणि संकल्पना स्पष्ट करून टॉप एज्युकेटर्स देतात. तर आजच अनअकॅडमी हे ऍप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून ठेवा आणि एमपीएससी आणि पोलीस भरती क्रॅक करण्याच्या तयारीला लागा.